नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. शंभूराज देसाई सोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची मराठा आंदोलकांशी चर्चा. जरांगेंना जो शब्द दिलाय तो पाळणार असं शिंदेंनी सांगितलंय. तुमच्यापेक्षा माझे जरांगेंसोबत वैयक्तिक संबंध. शंभूराज देसाईंकडून आंदोलकांची समजूत. बडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने. मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. धुळे सोलापूर महामार्गावर जोरदार राडा. अंतरवाली सराटी गावात जाणारा रस्ता अडवल्यामुळे गोंधळ. भुजबळ आणि परळीवाल्याचं ऐकून मराठा धनगर समाजात वाद लावणं सुरू. मनोज जरांगेंचा भुजबळांसह धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप. जरांगे स्वतःला हिटलर समजतात. जरांगेंना सागर बंगलाच दिसतो. मुख्यमंत्र्यांचा बंगला दिसत नाही. लक्ष्मण हाकेंची टीका. तर लक्ष्मण हाकेंनी धनगर बांधवांच्या उपोषणाला ताकद द्यायला हवी. जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे, जालना आणि परभणी बंदची ही हाक. सकल मराठा समाजाचा निर्णय. ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत फडणवीसांची माहिती. शरद पवारांवर टीका करू नका. आपली ही ती लायकी नाही. आपली लायकी संजय राऊतवर टीका करायची आहे. तो आपला माल. सभेत गुलाबराव पाटलांची टोलेबाजी. रवींद्र चव्हाणांचे बॅनर लावल्यावरून वाद पेटण्याची शक्यता. बॅनर लावल्याप्रकरणी दीपेश म्हात्रेवर गुन्हा. दीपेश म्हात्रे शिंदे गटाचा युवा सेना सचिव असल्याची माहिती. चिपळूण संगमेश्वरची जागा अजित पवार गट लढवणार. कालच्या भाषणात बोलताना अजित पवारांकडून चिपळूण संगमेश्वरची जागा लढवणार असल्याचं सुतोवाच. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज धुळ्यात. दुपारी 3:30 वाजता शिरपूरमध्ये जाहीर सभा. भावी आमदाराचं नाव घेतल्याशिवाय लिस्ट कशी पूर्ण होईल. अमोल कोल्हेंकडून दिलीप खोडपेंचा भावी आमदार म्हणून उल्लेख. खोडपेंनी शिवधनुष्य उचललाय का, नाहीतर आमचा घोटाळा व्हायचा. जयंत पाटलांनी दिलीप खोपडेंना बाजूला उभं करून विचारला सवाल. पालघरच्या 6 जागांपैकी 4 जागेंवर ठाकरे गटाचा दावा. माजी खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वात ठाकरे गटाची बैठक. सिनेट निवडणुका उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी. 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार. मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य. हा विजय युवा सेनेचा नाही तर 13,500 पदवीधरांचा. सरकारनं पदवीधरांविरोधात रचलेलं षडयंत्र न्यायालयानं हाणून पाडलं. युवा सेना 10 पैकी 10 जागा जिंकणार. वरुण सरदेसाईंकडून विश्वास व्यक्त. अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयाचा निर्णय. पण ईदनंतर आम्हीच बांधकाम काढू अशी विनंती करण्यात आली होती. बीएमसीला लेखी दिलं, त्यानुसार कारवाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांची माहिती. धारावीतील 90 फीट रोडवरील मशिदीचं अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांची 5 दिवसांच्या मुदतीची मागणी. विश्वस्तांची लेखी विनंती महापालिकेकडून मान्य. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्रालय फेल. भाजप सत्तेत असताना वाचाळवीरांची संख्या वाढली. सुप्रिया सुळेंची टीका. धारावीतील वादावर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. शांततेच्या मार्गानं यावर मार्ग निघायला पाहिजे. धारावीतील तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही. अशांतता माजवण्याचा प्रयत्न. मुस्लिमांच्या लांगूल चालनासाठी महायुतीत कोणी दबाव आणत असेल तर चालणार नाही. धारावीतील वादानंतर किरीट सोमय्या यांचा आरोप. जिहादी मानसिकतेचे आज दर्शन. कायद्याचं पालन करा. परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. नितेश राणेंचा इशारा. मशीद अनधिकृत जागी बांधता येत नाही. मशिदीचे कागदपत्र आहेत असा मला विश्वास. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. तर कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार. जलील यांची प्रतिक्रिया. जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्याचं पालन करा. परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. राणेंचा इशारा. कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम. जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे. नितेश राणेंचं वक्तव्य. नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याची राष्ट्रवादीमध्ये ताकद. सुनील तटकरेंकडून राणेंच्या वक्तव्यावर रोष व्यक्त. मी कुठूनही निवडणूक लढणार नाही. मला निवडणूक लढवायची नाही. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया. तर खडकवासला विधानसभेच्या उमेदवारीसाठी नाना पाटेकरांचं नाव चर्चेत. केंद्रीय निवडणूक आयोग राज्यांचा दौरा करणार. 27 आणि 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर. नांदेड दक्षिणमधून वंचितकडून फारुख अहमद यांना उमेदवारी. समर्थकांसह पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. जळगावच्या पाळधीत शिंदे गटाचा तालुकास्तरीय मेळावा. मेळाव्यात पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ. धुळ्यात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषणाला सुरुवात. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी उपोषणाला सुरुवात. धुळे शहराच्या देवपूर भागातील अनेक कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश.
इर्शाद जहागीरदार यांच्या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांचाही प्रवेश. नांदेडमध्ये जोरदार पाऊस. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं कमबॅक. हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट. परभणीत जोरदार पाऊस. अनेक सखल भागात पाणी साचलं. वाहनधारकांना प्रचंड त्रास. रायगडात साखर चौथीच्या गणेशोत्सवात मोदक स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 200 महिलांचा सहभाग. धुळ्याच्या साक्रीतील निजामपुरात प्रियसीच्या कुटुंबियांकडून प्रियकराला जबर मारहाण. मारहाणीत प्रियकराचा मृत्यू. इचलकरंजीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 5 वर्षांची शिक्षा. 2017चं प्रकरण. नंदुरबार शहरात अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. शहरात तणावपूर्ण शांतता. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. नंदुरबारमध्ये ई केवायसीसाठी मोठी अडचण. बँकेत कर्मचारी कमी असल्यानं महिलांच्या अडचणीत वाढ. धुळ्याच्या शिरपुरात गावगुंडांविरोधात मोर्चा. गुंडांचा बंदोबस्त करा, अन्यथा गुंडांना आमच्या ताब्यात द्या. आक्रमक महिलांची मागणी. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. कोणी पाठिंबा मागितला तरी देणार नाही. प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट. वंचित बहुजन आघाडीकडून खानापूर आटपाडी मतदारसंघातून संग्राम नाना माने यांना उमेदवारी जाहीर. मानेंची उमेदवारी महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार. मुंबईत राज ठाकरेंच्या हस्ते व्हिजन वरळीचं उद्घाटन. शहरी समस्या, बदलापूर घटनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य. वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार. व्हिजन वरळीच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंचा सवाल. मी भाजपमध्ये जाणार नाही. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आज पूर्णविराम देत आहे. एकनाथ खडसेंची घोषणा. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या जामनेर येथील कार्यक्रमात खडसे सहभागी. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांकडून फायनान्स. भाजपचे मंत्री सुरेश खाडेंचं वक्तव्य. लाडकी बहीण तिघांच्या डोक्यातून आलेली योजना. खाडेंचं वक्तव्य.